नमस्कार मित्रांनो. सध्या तर आत्ता मी बँगलोरमध्ये आहे आणि आज मला म्हणजे मिसळ खायची क्रेविंग होत आहे. तर मी आत्ताच आलेलो आहे बँगलोरला. बँगलोरमध्ये वाजलेले आहे 8:44 तर इथे एच.एस.आर. लेआउटला एक मस्त मराठी म्हणून रेस्टॉरंट आहे. तिथे मी जाणार आहे आज आणि मिसळ ट्राय करणार आहे. बघूयात महाराष्ट्राची चव भेटते का नाही भेटत आहे. चला भेटूयात थेट आपण आता गाडीवर. प्रॉपर रेडी होऊन मी चाललोय आता. 8:50 झाले. 10:30ला रेस्टॉरंट बंद होतं. अं, मी 9:30 पर्यंत पोहोचेल. 30 मिनिटं लागतात. सव्वा चू ते झाले. 9:45 पर्यंत पोहोचेन मी. इथं थोडासा रोड खराब आहे. याला काही करू शकत नाही आपण. थोड्याशा मेन रोडवर भेटूयात. तर मी आलोय आता मेन रोडला. इतर पोलीस असतात त्यामुळे रिक्स घेऊ वाटत नाही. हा रोड पहिला एवढा खूप घाण होता इथे. आता हे कन्स्ट्रक्शन नवीन नवीन झालंय. नवीन रोड बनलाय. तर इथं यांनी छोटस पोलिसांसाठी बनवलेलं आहे. आपल्याला काय, आपल्याला मिसळ खायची आहे. तर मी मध्ये मला येऊन मी मे मध्ये आलेलो आहे. मे ऑलमोस्ट 7 महिने झालेत. मी खूप वेळच गेलेलो HSR ला, पण मला हे आता समजलं की तिकडे एक महाराष्ट्रीयन मिसळ आहे. महाराष्ट्रीयन हॉटेल आहे, मस्त मराठी नावाचं. त्या तर बघूया आज टेस्ट करून काय काय भेटते काय काय नाही तिथे. मोस्टली मी झोमॅटोवरनं वडापाव वगैरे ऑर्डर करत असतो, पण ते ती टेस्ट नाही भेटत आहे. जी महाराष्ट्रात, जी आपली पुण्याची महाराष्ट्राची जी टेस्ट आहे, मुंबईची जी टेस्ट आहे वडापावची, ती नाही भेटत आहे. काय चोत्यावानी गाडी चालवतात लोक, समजत नाही. हाच खूप मोठा साऊथ इंडियाचा इकडच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. ना अजिबात एक सिविक सेन्स नावाची गोष्टच नाही इथे. आणि इथले जे रिक्षा ड्रायव्हर्स वगैरे आहेत, अरे एकदा एक इन्सिडेंट काय झालेला, दिवाळीच्या वेळेस मी गावी नव्हतो आलेलो. तर खूप असं याच रोड वगैरे मोकळे होते. तर ऑटोवाला आणि एक बाईकवाला, त्या दोघा जणांचं भांडण झालं म्हणजे बाईकवाल्याची चुकी होती जरा. 50-50 म्हणू शकतात. त्याला ओव्हरटेक करायचं होतं म्हणून त्यांनी थोडस हे केलं. तर शेवट आर्ग्युमेंट म्हणजे ज्या रिक्षावाल्याकडं जे काही त्याच्याकडे पॉइंट नव्हते राहिले, ते काय करणार. तर साला तो रिक्षावाला घुटक्यात थुकला राव त्याच्या तोंडावर. फक मॅन. हा एवढाच जरा थोडासा पॅची आहे खूप. एकदा सिंगल रोड आहे आणि इकडे बँगलोरची ट्रॅफिक, आणि त्यात हे एड झवे लोक. अरे बाबा काय करतोय, इंडिकेटर तरी दे ना राजा. हा जो सरळ रोड आहे हा डायरेक्ट काडू बेसन नलीला कनेक्ट होतो, आउटर सरजापूर रिंग रोडला. त्यामुळे इथं खूप ट्रॅफिक असते, कारण मोस्ट ऑफ टाइम आउटर सरजापूर रोड हा जॅमच असतो. 90% तुम्हाला संडेला सुद्धा मारथल्ली ब्रिजच्या तिथे ट्रॅफिक भेटणार.
त्यामुळे जर येताय तर त्या यानी तशा यानी या. आणि बँगलोरचे पीजी पीजी म्हणजे खूप भयानक. आता मी इथे इकडे एका ठिकाणी राहत होतो. मी दाखवतो ते एरिया. आणि इकडचं मॅनेजमेंट एवढं घाण आहे तुम्हाला सांगतो. हे बघा इथे बम्प्स आहेत, इथे हे ठेवलेत आणि ट्रॅफिक होतीये. हे बघा असे रोड मध्येच बांधलेत, मध्येच मोकळे ठेवलेत. कसे का ट्रॅफिक नाही होणार इकडे? हे बघा, त्याला थांबायचं आहे तर मग इंडिकेटर देऊन थांबा जा. आणि इकडं असं पर्याय नाही. तुम्हाला जर लवकर जर ऑफिसला वगैरे जायचं असेल तर तुम्ही ट्रॅफिक रूल फॉलो करून तुम्ही जाऊ शकत नाही वेळेवर. एवढी ट्रॅफिक असते. तुम्हाला इकडनं तिकडनं वाट वाट तयार करून जावं लागेल. आणि इकडचे लोक एवढे रगेल आहेत, जागा देत नाही. माझं वायझर खराब झालंय. म्हणजे खूप लाईट स्कॅटर्ड होते समोरून पडलेली. चेंज करायचं आहे. आता हा जो एरिया आहे पूर्ण, हा हा एरिया म्हणजे खूप चांगला एरिया आहे. एवढं पण काय वाईट नाही. पण मी एका ठिकाणी खूप खूप म्हणजे खूप अर्जंट एका ठिकाणी मला व्हॅकेट व्हायचं होतं. तर मला प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे प्रॉब्लेम नव्हता काही, पण माझ्याकडे वेळ नव्हता. तर मी आणि माझं बजेट पण जरासं टाईट होतं. इकडे इथे मोस्ट ऑफ पीजी ज्या आहेत त्या नाईन मो 9,000 पेक्षा जास्त त्यांचं हे. आणि थ्री शेअरिंग मध्ये मी कम्फर्टेबल म्हणजे कम्फर्टेबल आहे, पण जर ओळखीचे पाहिजेत ना. आपले इकडे इकडे सगळे तमिळ, कन्नडा आणि ते काय बोलतात आपल्याला समजत नाही. आता थोडं थोडं मला लागलंय समजायला. त्याबद्दल वाद नाही काही. थोडं थोडं समजतं मला त्यांची टोन वगैरे काय असते काय नाही. हे मला आता समजायला लागलंय. पण जेव्हा मी स्टार्टिंगला आलो, तेव्हा जेव्हा आलो मला पहिले 2 दिवस खूप असं हे झालं. कुठे आलोय मी, कशाला आलोय, असं तसं झालं मला. पण नंतर नंतर मित्र बनले, सगळं झालं. मग 2 महाराष्ट्रातले मुलं भेटले, पुण्याचेच. तर मग थोडंसं बरं वाटलं. पण जोपर्यंत ते भेटले नव्हते तोपर्यंत खूप अवघड होतं. खूप काही समजतच नव्हतं. कुठं जायचं खायला, काय करायचं काय करायचं. इथे माझा एक मित्र राहतो. ही जी पीजी आहे पुरुची इथे. याची पीजी खूप छान आहे, पण 9,000 रुपये थ्री शेअरिंग साठी. आणि थ्री शेअरिंग साठी 9,000 म्हणजे खूप होतात ना. तर मी राहत होते तर मला 9,000 टू शेअरिंग साठी होते. तर पीजी खूप घाण होते यार. एवढे त्याच्यात बेड बग्स, एवढं रात्री अक्षरशः मला झोपच नव्हती लागत. मला मला माहिती आहे मी 3 महिने कसे काढले तिथे. आणि नंतर मी माझा माझा फ्लॅट घेतला. हे गांडो. मी इथनं राहायचो सेकंड पीजीला, स्वास्तिक पीजी. आणि तिथलं जेवण, अरे बाप, काय विचारायचं आणि काय सांगायचं त्या जेवणाचं. कधी जा तुम्हाला भात, डोसा, भात, डोसा, बस. आणि संडेला, सॅटर्डेला, फ्रायडेला हे भेटायचं, पनीर मखना म्हणून आईचा. तर काय मी आता बोलू शकत नाही. जेवणाला शिव्या नाही देऊ शकत, पण पनीर मखना म्हणून साला फक्त पनीर आणि टोमॅटोचं ग्रेव्ही, ओली ग्रेव्ही, ती शिजलेली पण नसायची, अशी द्यायचे. 3 महिने केलं मी कसं तरी. नंतर मी घेतला फ्लॅटच, डिसाईड केला फ्लॅट घेतला. जे होईल ते होईल जेवणाचं. तसं पण मी खूप दिवस बाहेरच राहायचो. हा काळू बेसनलीचा मेन चौक आहे. सो
इकडनं मला लेफ्ट घेऊन सरळ जायचंय 8 ते 9 9 ते 10 किलोमीटर. बघ सिविक सेन्स काय असतो ते माहित नाही या लोकांना. ऍक्च्युली हा सर्व्हिस रोड आहे त्यामुळे काय विषय नाही. पण आता भूक लागल्यासारखं झालंय, मला खूप भयानक भूक लागल्यासारखं झालंय. आणि मला भूक लागली की कंट्रोल होत नाही जास्त वेळ. तर मला इथं टर्न घ्यायचा आहे. आणि मी आता हा आउटर सर्जापूर रिंग रोड आणि चला भेटूया थोडस पुढे जाऊन. इथे जरा थोडी ट्रॅफिक क्लिअर झाल्यानंतर आपण परत भेटूया. इकडे बघा हा फ्लायओव्हर आहे आणि फ्लायओव्हरची ही अवस्था आहे. आणि समोर बघू शकता फक्त ट्रॅफिक आहे आणि ट्रॅफिक आहे. आणि आज सॅटर्डे आहे तरी एवढी ट्रॅफिक आहे. उद्या संडेला तर थोडी कमी असेल पण ट्रॅफिक असणार म्हणजे असणार. हे बघा असे बॉम्ब्स येतात. आणि मी आता गाडी सर्व्हिस केलेली 5 दिवस पण नाही झालेले मी गाडी कलेक्ट करून. मी मागच्या संडेला गाडी कलेक्ट केली आणि गाडीचा परत एवढी ट्रॅफिक आहे. गाडी पण काय करणार यार, मेकॅनिक पण काय करणार. फर्स्ट गिअर फर्स्ट मॅक्स सेकंड गिअर वर तुम्हाला मी गाडी चालवतोय. ती गाडी पण किती दिवस तग धरणार आहे. त्या गाडीच्या इंजिन मध्ये पण अजिबात दम नाही राहिलेला. दम म्हणजे ऍक्च्युली तर पॉवर देत आहे, खूप पॉवर आहे गाडीच्या इंजिन मध्ये. मी बीएमसीचं एअर फिल्टर टाकलंय, सगळं केलंय. पण गाडीच्या इंजिन मध्ये तुम्ही जर ट्रॅफिक मध्ये असं हे जर झालंय बघ, हे बम्प्स असे बम्प्स आहेत. आणि हे बँगलोर सिलिकॉन व्हॅली. आणि जर हे बॉम्ब्स बघायला ही लाईट चालू केली तर पोलीस फाईन मारतो आणि हेडलाईट वर दिसत नाही. हा विषय. आपण टॉपिक वर होतो. गाडीचे गाडी सर्व्हिस करून फक्त आता मी संडेला हे केलंय. इकडे एक जयानगर सॉरी जेपी नगरला एक असुरा म्हणून गॅरेज आहे, जिथे मी गेलेलो सर्व्हिस वगैरे केलेली गाडी. गाडीत रॉ रॉ इंजिन आहे, म्हणजे भयानक पॉवर आहे गाडीमध्ये. तरी गाडी हायवेला असते ना 200 सीसी ला आता म्हणजे करंट माझ्या गाडीला तरी काही कोणी कॉम्पिट नाही करू शकत अनटिल अनलेस त्यांनी थोडेसे मॉडिफिकेशन केलेले असते. लाईक माझे म्हणजे मी काय केलं, एअर फिल्टर टाकलंय बीएमसीचं. माझे एनजीकेचे स्पार्क प्लग आहे, तिन्ही स्पार्क प्लग एनजीकेचे आहेत माझे. देन मी पॉकेट साईज पण चेंज केलेली आहे. आणि प्लस मी नॉर्मल पेट्रोल टाकतच नाही, मी फक्त टाकतो तर पॉवर पेट्रोल ओनली बस. आणि म्हणजे आता करंट गाडीमध्ये एवढा पॉवर आहे माझा, म्हणजे 200 सीट अदर आर एस जे आहेत त्या माझ्या गाडीला कम्प्युटच करू शकत नाही. बट सीन काय आहे, गाडी ट्रॅफिक मध्ये जे हीट एवढी होते ना गाडी की भयानक कंटिन्यूस. मी घरापासून निघालो ना, फक्त जो मेन रोडला मी स्टार्ट केलं ना, ज्या मेन रोडला येऊन मी ब्लॉग स्टार्ट केला त्या मेन रोड पासून फक्त 100 मीटर समोर गेल्यानंतर जो टर्न आहे ना, त्या टर्न पासून ट्रॅफिक असते. तो काडू बेस्तनलीच्या चौकापर्यंत ट्रॅफिक असते. तर नो चान्स. आणि जर दुसऱ्या साईडनं मोलेक्युलर मधनं गेलं तर काय विचारायचंच नाही बाबा. एक तिकडे वाटत सिंगल गल्ली सारखा रोड येतो, त्यात तो ट्रेनचे बॅरिकेड पाडतात मध्येच. तुम्हाला अदर वे नाहीये. तुमची गाडी तुम्ही तुम्हाला सर्व्हिस करावी लागणार म्हणजे लागणार. तुम्ही गाडीचा इंटरव्हल किती कमी जेवढा कमी ठेवाल ना. आता मी गाडी 3,500 ते 4,000 किलोमीटरला सर्व्हिस करतो बँगलोर मध्ये आल्यापासून. तर तुम्हाला म्हणजे तर गाडी माझी मेकॅनिक काय बोलला तर गाडी मेंटेन राहील. जर तू असं विचार केलाय 4,500 5,000 किलोमीटर आणि किंवा 6 महिने, तर तुझी गाडी मेंटेन राहणार नाही. कारण गाडी एवढी हीट होऊन होऊन एवढी हीट होते ना गाडी की ऑइलची जी विस्कॉसिटी असते, विस्कॉसिटी पूर्ण हे होते. गाडी एकदम तेल म्हणजे जे ऑइल असतं ना एकदम पाण्यासारखं निघालेलं. त्यामुळे आता मी आता तर मोटूल 7100 टाकलंय.
आता 5084 किलोमीटर झालेत गाडी सर्व्हिस करून, सॉरी 584 किलोमीटर झालेत मीटरवर गाडी सर्व्हिस करून मी हे केलेलं. कारण मी फिरत खूप असतो इकडे. तर मी अजून एक 20 किलोमीटर नंतर मोटर एक्स 20W50 ऑइल जे मी घेतलेलं आहे ते टाकणार आहे. कारण का हे जे ऑइल आहे ना, म्हणजे मोटूल 7100 नो मॅटर, म्हणजे यावर डाऊटच नाही, खूप चांगलं आहे. ऑइल खूप चांगलं आहे. बट जे मोटर एक्स 20W50 जे आहे ना, तेवढं मतलब एकदम मस्त ऑइल आहे. आणि रेसिंग रेसिंग ऑइल वगैरे आहे असं. तर त्याचं मी टाकतो एकदा, म्हणजे मला परफॉर्मन्स वगैरे पण समजेल. आणि त्याची विस्कोसिटी टेस्टिंग वगैरे खूप मस्त, म्हणजे खूप त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत असं मी ऐकलेलं आहे. आणि गाडीचं थोडंसं टॅपिड आणि बॉलचं क्लिअरन्सचं काम आहे फक्त. बस तेवढं झालं की मग आपल्या गाडीला अजिबात तोडच नाही. आणि हा थोडासा आवाज येतोय गाडीमध्ये, म्हणजे गाडी जेव्हा खड्ड्यात गेली तेव्हा पुढून खटखटचा आवाज येतोय. आय थिंक स्प्रिंग पण चेंज करण्यात आलंय या दोन सस्पेन्शनच्या अंदरच्या फ्रंट शॉकरच्या आतमधल्या ज्या स्प्रिंग्स असतात, आय थिंक त्या कॉम्प्रेस झाल्या. इट ऑलमोस्ट गाडी चाललेली आहे माझी. प्रेस होत नाही. एक मिनिट, हे प्रेस होत नाही. आय थिंक 56,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. आणि या गाड्यांना मेजरली असं असतं की तुम्ही 55,599. आणि या गाड्यांचं असं असतं की 50,000 नंतर मेजरली इंजिन काम काढतं. कारण यार आपण घेतलंय स्पोर्ट रेसिंग बाईक, आणि असं नाही की आपण कम्युट करणार आहे. अरे कधी कधी मी तर 120च्या अबोव. आता मी जेव्हा म्हणजे पुण्याला होतो, जेव्हा मी राईडला वगैरे जायचो ना, माझा ॲव्हरेज स्पीड असायचं 120. तर त्या एवढ्या हाय स्पीडला गाडीचे वॉल ओपनिंग्स क्लोजिंग्स आणि वॉल ओपनिंग क्लोजिंग्स, पिस्टन वेअर अँड टेअर खूप होता. म्हणजे त्याला आपण काही करू शकत नाही. हा, जर एखादा खूप असा असेल की नाही बाबा मी गाडी 90च्या वरती चालवणारच नाही, असं तसं, त्याची गाडी माइट बी चालू शकते 70-80 हजार किलोमीटर पर्यंत. पण त्याला त्याला इंजिन रिबिल्ड करावं लागणार, म्हणजे लागणार, ऑप्शनच नाही दुसरा. कारण बजाजचे इंजिन एवढ्या लो रेंज मध्ये एवढ्या अशा बाईक देत आहेत, हे त्याच्यामुळे कुठेतरी कॉस्ट कटिंग केलेली असणारच ना. तर हा विषय. तर मी आता जवळ आलेलोच आहे. माइट बी 2 किलोमीटर पुढचा सिग्नल नंतर राईड घेऊन लगेच रेस्टॉरंट युटर्न घेऊन मागे यायचंय. आय थिंक ते रिलोकेट होतो, ते माहित नाही तिथं चालू आहे का नाही चालू आहे आता. रिलोकेट झाले असेल तर सापडावं लागेल. या सिग्नल पासून राईट घ्यायचा आहे. आणि खाता बुक नावाचं हे यायचं एक. खाता बुक नावाचं हे ऑफिस आहे. सो त्याच्या शेजारीच आहे हे. हा, खाता बुकच्या बॅक साइडला. इथे इथे शॉर्टकट होता, पण तिथे हे करून टाकलंय. हा एच एस आर चा जो, म्हणजे हा जो एरिया आहे एच एस आर चा, हा इथे खूप स्टार्टअप कंपन्या आहेत. आणि हा खूप मतलब खूप मस्त आणि मस्त एरिया आहे हा पण.
आय होप रेस्टॉरंट इथेच असेल. हो, येस येस येस. अजून तरी चालू आहे. गाडी पार्क करतो इकडे. हे आहे मस्त मराठी. इथे मिसळ वगैरे व्यवस्थित भेटतात. चला तर आतमध्ये जाऊन बघूयात काय भेटते काय नाही. मिसळ माइट बी अवेलेबल असायला पाहिजे. अं, ठीक आहे इथेच बसतो. नाशिक मिसळ आणि एक ताक. परफेक्ट. तर मी मिसळ आणि वडापाव खाल्लाय. मस्त मराठी ना. आणि लेट्स गो. परत घर. एबीएस एबीएस काम करत नाही. इकडे पण काहीतरी आहे पण हे साऊथ इंडियन आहे. इकडे चहा भेटन पण. हा, बँगलोर मधला खूप ऍक्टिव्ह एरिया आहे. इकडे काय डोंट नो काय. इसको बर्गर. सिग्नल 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 सिग्नल. 37, 38, 39, 30, 31, 28. 4, 3, 2, 1. आता हा 5 सेकंद अजून. 'मस्त असं मस्त वाटलं वडापाव आणि मिसळ खाऊन. त्यात ताक. त्यासोबत ताक. मला चहा पियायचा होता खरा. तिथला चहा पण मस्त भेटतो. कसं महाराष्ट्रात असल्यासारखं वाटलं. पण एक ताक, एक वडापाव, एक मिसळ
आणि 2 पाव एक्स्ट्रा आणि एक पाणी बॉटल, असं सगळं टोटल बिल माझं झालं 294 रुपये. तर हेच जर मी पुण्यात असतो, आय थिंक झालं असं सारखंच झालं असतं. पुण्यात डिपेंड्स मिसळ कोणती खाताय आपण. चांगली खाल्ली तर 100 पर्यंत मिसळ भेटून जाते. पाणी बॉटल 10 रुपये, 110. 2 पाव जोडी आपण 20 रुपये पकडूयात. 110, 20, 130 आणि एक वडापाव 15 रुपये मॅक्स. जास्तीत जास्त 20 रुपये. एस्कुमारचा खाल्ला तर 25 रुपये. आणि ते 130 आणि 155 रुपये, 160 रुपये, आपण 160 रुपये राऊंड फिगर पकडूयात. आणि त्यात जर चहा झाला तर 15 रुपयाचा चहा. म्हणजे 170 रुपये बिल झालं असं. ठीक आहे. हे बँगलोर आहे. अं, महत्वाची गोष्ट म्हणजे बँगलोर मध्ये महाराष्ट्रीयन फूड भेटतं, हे खूप महत्वाचं आहे. परत एक सिग्नल. सिग्नलच खूप भंडावल आहे बँगलोर मध्ये. आणि वीकडेजला एवढी ट्रॅफिक असते, एवढी ट्रॅफिक असते की पहिला, दुसरा, मॅक्स तिसरा गिअर त्याच्यावर आपण गाडीच चालू शकत नाही. थोडं पळवलं की सिग्नल, थोडं पळवलं की ट्रॅफिक. 30, 20, 30, 20, 30, 20, 30 पण खूप होत आहे. 10, 20, 10, 20, 10, 20, 10, 20 बस. जोपर्यंत आपण असं करतो तोपर्यंत सगळे व्यवस्थित असतं. आता तिथं जर दुसरं कोणी असतं आपल्या जागेवर, माझ्या जागेवर, आपण खूप शिव्या देतो असे लोक हे करतात. म्हणजे आपण केलं की सगळं ठीक. म्हणजे आता ट्रॅफिक कॉलिंगच आहे ना हे. क्रॉसिंग म्हणजे सिग्नल बंद आहे, सगळं बंद आहे. हे बघा झाले लगेच. फक्त 4 ते 5 गाड्या होत्या क्रॉसिंग साठी. इथपर्यंत इथपर्यंत ट्रॅफिक लागलेली आहे. काय करणार. आणि हे बँगलोरचं हे मेट्रोचे काम चालू आहेत. खूप दिवसापासून चालू आहे. हे बंद झालं, यांचं हे झालं, सगळं झालं. पण आता हे तरी पण काय करणार आहेत कॉन्ट्रॅक्टर. जर काम करायला जर मोकळा हेच नाहीये, जर थोडं जरी एक जरी लेन जरी बंद केली ही वाली, तर एवढी भयानक ट्रॅफिक होते ना की सांगायचं नाही. एकदा मी HSR ला चाललो होतो माझ्या फ्रेंडला ड्रॉप करायला, तर रेग्युलरली येण्यासाठी ही लेन एवढी ब्लॉक असते इथपर्यंत. आता जिथं गाडी चालली आहे इथपर्यंत ब्लॉक असते. एडाला इथपर्यंत आलो मी. ही लेन ब्लॉक इथपर्यंत ब्लॉक होती. तर मी दाखवतो त्याने त्या दिवशी कसं केलेलं. आणि फक्त एवढी लेन ब्लॉक केली. फक्त आय थिंक फक्त पण एक 1 ते 1.5 फूट त्यांनी ब्लॉक केला असून फक्त. त्यात मला HSR ला वीकडेच जायला 45 मिनिटं लागतात. त्या दिवशी मला 1.5 तास लागलेला. दुसऱ्या दिवशी परत त्यांनी ती आतमध्ये सरकवली थोडीशी. असं आहे. म्हणजे बँगलोरला जर येतात लोक म्हणतात बँगलोर बँगलोर, पण जर तुम्हाला हे जर इकडचं लोकेशन भेटलं, व्हाईटफील्ड, महारथल्ली, काडोबेसन नाली, एच एस आर तरी ओके. पण हे जर इथं भेटलं आउटर रिंग रोड, आउटर सर्जापूर आउटर रिंग रोड किंवा इन्फोसिस, लिटरली सांगतो तुम्ही, जवळ कुठेतरी पीजी घ्या, जवळ कुठेतरी रूम, कंपनीच्या रूम घ्या, जेणेकरून तुमचा ट्रॅव्हलिंग टाइम थांबेल. पावसात एवढं, जेव्हा पाऊस चालू होता इकडे, तर इकडे यांचं तर असं आहे बँगलोर म्हणजे, इकडं वेदरचं हेच नाहीये. कधी पण क्लायमेट चेंज होऊन जातं. आता आता थंडी वाजते, थोड्या वेळात पाऊस पण पडेल. असं आहे इकडं. इकडं प्रेडिक्टच करू शकत नाही कोणी की काय चाललंय काय नाही. आणि जर पाऊस जर आला तर एक एक दिवस माझ्या ऑफिस पासन, आता मी दाखवतो, माझं जाता जाता ऑफिस रोडवरच आहे. तिकडनं मला घरी जायला हे फक्त 4.5 ते 5 किलोमीटर आहे. आता इकडचा हा रोड झालाय त्याच्यामुळे काय नाही, एक 20 मिनिट लागतात जायला.
20 ते 30 मिनिट मॅक्स लागतात. पण त्या दिवशी मी निघालेलो 7:30 वाजता. पाऊस चालू होता, रेनकोट वगैरे घातलेला ऑफिसच्या पार्किंग मध्येच. आणि मी पोहोचलो रात्री 2 वाजता, आणि मला सकाळी 9:30 वाजता परत ऑफिसला रिपोर्टिंग करायचं होतं, कारण माझा कलिंग नव्हता त्या दिवशी. एनी हाऊ मला 9:30 वाजता रिपोर्ट करायचं होतं. मी आलेलो, मी ऑर्डर केलं, मला 3 वाजता मी जेवलो. मला 3:30 वाजता झोप लागली. ऍक्च्युली मी ऑर्डर ऑन दी वेच केलेली, मला माहित होतं कारण ऑर्डर डिले होणार आहे, त्यामुळे मी आधीच ऑर्डर करून ठेवलेली. तर मी गेल्यानंतर ऑर्डर 20 मिनिटानंतर आली. आणि मग मी जेवण केलं आणि मी झोपलो. म्हणजे 4 वाजले असते मला झोपायला. मी झोपलो आणि मला सकाळी, आता एवढं ट्रॅफिक, काल एवढा पाऊस झाला, म्हटलं ब्लॉकेज असणार. मला सकाळी 7 वाजता उठून 8 वाजता आवरून निघायला लागलं. तरी पण मी 20 मिनिटं लेट गेलो. म्हणजे 9:30चं रिपोर्टिंग होतं, मी 9:55ला तिथे पोहोचलेलो. आणि जोपर्यंत जातं तोपर्यंत माझं सगळं काम, माझं आणि त्याचं, ठप्प झालेलं होतं. मी गेल्यानंतर एवढा वर्क प्रेशर, एवढा वर्क लोड दोघांचा पण, म्हणजे ऍटलिस्ट नव्हता, पण दोघांचं वर्क आहे का, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की दोघांचंही काम मला कम्प्लीट करून द्यायचं होतं. कारण मी 9:30 रिपोर्ट केला असतं तर त्याचं काम झालं असतं अर्ध्या तासात, आणि तिथून पुढे मी माझं काम केलं असतं. पण झालं काय, मला जायलाच झाला एवढा उशीर. तर त्याचे काम पेंडिंग होतं फ्रायडेचं, सॅटर्डे, संडेचं. ते मला मंडेला करावं लागलं. पहिलं मी गेल्यानंतर त्याचा टार्गेट कम्प्लीट केलं. टार्गेट आय मीन, पहिलं त्याचा वर्क कम्प्लीट केलं, आणि नंतर मी माझं काम घेतलं. काम होतं थोडंच, एक पायथॉनची स्क्रिप्ट रन करायची होती. पण त्या स्क्रिप्टने, ती स्क्रिप्ट रन करायला काय ऑटोमेशन असं आहे की गेल्यानंतर 9:30 वाजता तो येतो. 9:30 वाजता आला की आल्या आल्या पहिल्यांदा स्क्रिप्ट रन करायची. स्क्रिप्ट रन झाल्या जो काही डेटा कलेक्ट केलेला असेल तो अनालाइज होतो. अनालाइज झाल्यानंतर तो पुश होतो. मग त्यात काय एरर्स वगैरे येतात, आपल्याला सगळं ते करावं लागतं. स्क्रिप्ट रन करायला 45 मिनिटं लागतात. पण त्यात जर काही आलं नाही, त्या स्क्रिप्ट मध्ये जर काही एरर आला नाही तर 45 मिनिटात होतात. पण जर त्या स्क्रिप्ट मध्ये जर एरर आला तर सांगू शकत नाही आपण कोड मध्ये काय, म्हणजे स्क्रिप्ट मध्ये काय एरर आहे, कसला एरर आहे, किती एरर आहेत, काय आपण काही प्रेडिक्टच करू शकत नाही. तर मला हे सिंपल टास्क आहे. आलेला डेटा घ्यायचा आहे, ती CSV फाईल अपलोड करायची आणि रन करायचे. मग त्यात तो डेटा क्लिनिंग वगैरे सगळं 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 करायचं आपल्याला. पण विषय असा आहे की जेव्हा मी स्क्रिप्ट या करायला घेतलं तर भयानक असे एरर्स आलेत. म्हणजे बाजलीभर एरर्स असतील, बाजलीभर एरर काढले, सगळं केलं. तर एरर ते काढायला मला भलता टाइम गेला. आणि त्याच्यानंतर मला परत माझं माझे टास्क करायचे. सायमल्टेनियसली टीम मेंबर नव्हतात. ऍक्च्युली आम्ही आहेत 3 जण टीम मध्ये, सिनियर्स. तर आम्हाला 3 जणांना सगळ्यांचं काम करावं लागतं. जर कोणी एक जण नसलं तर भयानक वर्क लोड येतो, वर्क प्रेशर येतं. आणि काय आपण प्रेडिक्ट सांगूच शकत नाही की किती काय कसं काय होईल. तर आणि त्या दिवशी तर खूप, म्हणजे भयानक, मी खूप फ्रस्ट्रेट म्हणजे एवढं माझं फ्रस्ट्रेशन लेवल हाय झालेलं होतं की मी सांगूच शकत नाही. कारण मला ऑलरेडी जायला वाजले होते एवढे, 2 वाजलेले. त्यात मला परत दुसरं झोप झालेली नाही. असं एकदा नाही, खूप वेळ झालेलं. त्यामुळे जरा फ्रस्ट्रेशन. आणि जो माझा टीम मेट आहे ना, तो मुद्दाम असा फ्रायडेला आणि मंडेला लिव्ह घेतो. तर मी सांगत होतो तुम्हाला, इथे माझं ऑफिस आहे हे वाला. इथनं आतमध्ये जायचं, टॉवर येला लास्ट वाला.
सो हा पूर्ण रोड ब्लॉक होता आणि तो पण रोड ब्लॉक होता. आणि मी सांगतो इश्यू काय झालेला. या चेंबर मध्ये पूर्ण पाणी भरलेलं, म्हणजे फुल फुल पाणी भरलेलं या सबवे मध्ये. आणि या सबवे मध्ये पाणी भरले म्हणून ट्रॅफिक इकडनं रिरूट होत होते. इकडनं रिरूट होत होती आणि प्लस तिकडनं येणारी वरतूरवरून येणारी ट्रॅफिक, मारथलीला जाणारी ट्रॅफिक, मारथलीवरून येणारी ट्रॅफिक, बेलेंदूरला जाणारी ट्रॅफिक, हे सगळं या चौकामध्ये जाम झालेलं. आता मी इथं क्रॉस करतोय, सो इथं सगळं जाम झालं एका फक्त टँकरमुळे, पाण्याचा टँकर बंद पडलेला, त्यामुळे सगळं ब्लॉक झालेलं. तुम्ही इथं बघा राव, किती छोटे छोटे रोड आहेत. आणि हे सिलिकॉन व्हॅली म्हणजे इट्स नॉट जॉक, इट्स नॉट अ जोक, करेक्ट. बघा कसला कसला चुते ड्रायव्हर आहे यार. मला खूप असे टॅक्सी ड्रायव्हर समोर आले का खूप मला राग येतो. इथं एक विशाल मेगा मार्ट आहे. स्वस्त असतात काय काय, ते दाखवतात एक प्राइस 199 ला 2 शर्ट, आणि जेव्हा आपण घेतो 100, नाही सर 199 ला एक शर्ट. आता मी घेतला नाही कधी देत ना. आणि इथं जे आहे क्रॉसिंग इकडे जाणार आहे, न्यू होरायझन कॉलेज बॅक साइडला, इकडनं पण येणारी ट्रॅफिक इथं जाम झालेली. आणि इकडनं आणि प्लस या रोडचं काम चालू, मी दाखवतो एक्झॅक्ट. आणि हे एवढं मॅनेजमेंट शिवत आहे ह्या कर्नाटकाच्या लोकांचं, साऊथच्या लोकांचं. जर आपलं पुण्या मुंबईमध्ये जर कुठे कोणत्या रोडचं काम चालू असलं ना, तर एक रोड चालू ठेवतात ते. इथे चुत्यांनी दोन्ही पण रोड सोबत खोदलेले. आणि ते काम जवळजवळ 1.5 ते 2 महिने झालं, महिने चाललं. फक्त 5च किलोमीटर आहे ते, 5च किलोमीटरचं काम आहे. हे 5 महिने चाललं. 4 ते 5 महिने, नॉट अ जोक. एवढ्या लोकांनी ट्रॅफिक पुण्या मुंबईत जर असं लोकांनी हाणले असते कॉन्ट्रॅक्टर. आणि मेन यांनी कुठं बंद केलं माहितीये, मी दाखवतो तुम्हाला, इथं पुढेच आहे. मेन हा जो टँकर थांबलेत ना समोर, एक्झॅक्ट इथे बंद केलं. ना येऊ शकतो माणूस, ना जाऊ शकतो, ना तिकडे जाऊ शकतो, ना समोर जाऊ शकतो. तिकडून आलेला माणूस मागं जाऊ शकत नाही, काहीच नाही. हा वाला पूर्ण खणलेला, म्हणजे ऍटलिस्ट यात जर तरी लोक जात येत होते म्हणजे. कसं लोक आहेत यार. बघ 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 चुत्या. आता हे बघा, इथं हे अतिक्रमण काढलंय, ओके. इथं हा रोड बघा किती ब्रॉड आहे. आणि जसं मी इकडनं टर्न घेतला, संपला रोड. कसलं काय मॅनेजमेंट म्हणायचं लोकांना. पाडलंय तर हे पण पाडायचं ना. समोर आलेत ठीक आहे, इकडे आले तुम्ही, इथपर्यंत रोड बनवला हा, एकदम व्यवस्थित रोड बनवलाय. इथं हागले, इथं थोडस केलं असतं तर काय झालं असतं. ठीक आहे चला, इथे पण जाऊ दे चला. हा सबवे आहे, अंडरपास, ओके. इथे स्पीड ब्रेकरची काय गरज आहे. ऑलरेडी म्हणजे ऑलरेडी जो बायकर आहे, जो ड्रायव्हर आहे, तो येतानाच चढायला येतानाच तो हळूहळू येणार. तिथं स्पीड ब्रेकरची काय गरज आहे, मला हे समजलं नाही. ठीक आहे, इकडे झालं.
हे बघा इथे असं कसं हे करून ठेवलंय. ठीक आहे, इथं झालं. हे बघ हे कसं पडलेलं आहे खाली. आणि हा वरतूर मेन रोड आहे. ठीक आहे, इकडे झालं. किती शार्प टर्न आहे आणि खड्डा बघा किती मोठा आहे. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणजे मी बॉम्ब फील करतो, तुम्हाला दिसतोय का माहित नाही, पण या रोडला अजिबात स्टॅबिलिटी नाही. आता इकडे बघा, हा ब्रॉड रोड आहे. हे बघितले परत पॅचेस आहेत. ठीक आहे, आपण सगळं इग्नोर करू. पिलर मध्येच उभा केलाय. इकडे वाढवायचं तर मग पिलर कशाला लावला. बघा इथे कसला मोठा पंप आहे, हा वाला एक. ठीक आहे, हे पण ठीक आहे. चला, हे पण अंडरस्टँड करू शकतो. इकडे तिकडे पंप आहे, इकडे खड्डा आहे. ठीक आहे, ओके. पहिला बॉम्ब, नंतर खड्डा. आता बघा परत बॉम्ब. आणि हे बघा, समजा जर एखादा वेळेला एवढा ब्रॉड रोड नाही आला तर सरळ घुसला, मग इकडं हा शार्प टर्न आहे, हा घेतला. तर तिकडे ट्रॅफिकला किती मोठं हे तिथं खड्डा आहे. मॅनेजमेंट नाही, वरती वरून बोलतात की बँगलोरमध्ये ट्रॅफिक होते. अरे रोड व्यवस्थित केलं तर कसं काय ट्रॅफिक होईल. ठीक आहे, इकडे इकडे आलो. हा रोड जरा थोडासा व्यवस्थित आहे. इथे काय गरज आहे मला सांगा. इकडे कोण जाणार आहे इकडे. एवढं रोडचं काम केलंच आहे. मग हे वाला करायचं ना, हा वाला रोड करायचा ना. आता इकडनं बघा, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, एवढा घाण रोड आहे हा. असं ठीक आहे. बाकी मिसळ आणि वडापाव मस्त होता, त्यासोबत ताक कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट. आता येते मला झोप. मी आता घरी जाऊन झोपणार आहे. भेटूया आपण ना पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. संपूया हा ब्लॉग इथेच. बँगलोर ना आपल्या बोलण्यामुळे सुधारणार आहे ना, आपण बँगलोर मध्ये जास्त दिवस राहणार आहे. पण परत पुण्यात येणार आहे लवकरच. चल आता आता आपण संपूया ब्लॉग इथेच.